नमस्कार मित्रो. महाराष्ट्रातील तमाम अभियोगधारकांचा हृदयात स्थान निर्माण केलेल्या गिरिजा वर्ल्ड या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे आपल्याला लॉग इन आय डीवरती जे जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीविषयी आपणास मार्गदर्शन करू इच्छितो आहे. तर बघा मित्रो, सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी लॉग इन आय डी टाका आणि त्यानंतर पासवर्ड टाका आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड विचारलेला आहे. तो कॅप्चा कोड या ठिकाणी यूज करा आणि त्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक कॅप्चा कोड येतो आहे. तो कॅप्चा कोड तुम्ही या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तर सध्या सर्व्हर स्लो असल्यामुळे या ठिकाणी OTP येण्याची संधी कमी आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला OTP येत नसेल त्यांनी कुठल्याही प्रकारे पॅनिक होऊ नये. तुम्हाला OTP येणारच, कारण की सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे OTP उशिरा येण्याची जास्त शक्यता आहे. कारण की सर्व महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारक आपल्या जाहिराती लोड करण्याकरिता, अपलोड करण्याकरिता आणि डाउनलोड करण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर OTP आली नाही तर पॅनिक होऊ नका. थोड्या वेळाने OTP येईल, पण नक्कीच OTP येणार. बघा या ठिकाणी मित्रो, मला पण OTP आलेली आहे. तर या ठिकाणी OTP एंटर करायची. OTP एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी व्हेरीफाय OTP करायची आणि व्हेरीफाय OTP केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा हा जो फॉर्म आहे आपला, हा फॉर्म सेल्फ सर्टिफाय आहे. हा पहिले लिहून आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ फॉर्म सेल्फ सर्टिफाय आहे. त्यानंतर या उजव्या बाजूला 3 डॉट दिसत आहेत, त्याच्यावरती टच करा. त्याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला बघा, एक मिनिट, त्याच्यावर टच केल्यानंतर तुम्हाला एक टॅब ओपन होईल. अजूनही तो टॅब इथं बघा फेज 1 आहे. फेज 1 प्रेफरन्स फॉर्म फेज 1 विदाऊट इंटरव्ह्यू आणि खालच्या बाजूला बघा प्रेफरन्स फॉर्म फेज 1 विथ इंटरव्ह्यू असे 2 तुम्हाला टॅब ओपन दिसत आहेत. तर पहिल्यांदा या ठिकाणी जनरेट अँड डिलीट प्रेफरन्स जो आहे त्याच्यावरती टच करायचं आणि आपल्याला याच्यासाठी जे प्रेफरन्स येणार ते या ठिकाणी बघा लोड पेजर, म्हणजे पेज लोड आहे. त्यामुळे तुम्ही कशी चिंता करू नका, कारण की क्रोम काय आहे की सध्या तरी खूप काय म्हणताय साईड जाम असल्यामुळे या ठिकाणी ओपन होणार नाही. त्यानंतर जो प्रेफरन्स फॉर्म फेज विदाऊट इंटरव्ह्यूवाला जो आहे, विथ इंटरव्ह्यूवाला, त्याच्यावरसुद्धा या ठिकाणी जनरेट केलं तर बघा इथं लोड पेज लेटर येत आहे. त्यामुळे कुठेही पॅनिक होऊ नका. त्यानंतर जनरेट केल्यानंतर बघा मग सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस आहे, त्याच्यावरती टच करायचं आणि त्याच्यानंतर टच केल्यानंतर तुम्ही प्रेफरन्स लोड करायचे आणि त्यानंतर असाइन प्रेफरन्स, त्या ठिकाणी प्रेफरन्स असाइन करायचे आणि त्यानंतर तुम्हाला जर पुन्हा रिअरेंज करायचे असतील तर पुन्हा बघा रिअरेंज प्रेफरन्स हा ऑप्शन दिलेला आहे. त्यामुळे रिअरेंज प्रेफरन्सवर तुम्ही पुन्हा प्रेफरन्स लावू शकता. पण मित्र, तुम्हाला मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो आहे की जोपर्यंत तुम्ही रिअरेंज वारंवार करू शकता, पण लॉक प्रेफरन्स करायचं नाही. प्रेफरन्स फॉर्म फेज 1 विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जनरेट करायचे. जनरेट केलेले प्रेफरन्स डिलीट पण करता येतो. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ चॉईस, तुमच्या चॉईसनुसार ते प्रेफरन्ससुद्धा चॉईस करता येतो आहे. पण असाइन प्रेफरन्स, ते प्रेफरन्ससुद्धा असाइन्स करता येईल. रिअरेंज म्हणजे वेळोवेळी तुम्ही बदलवू शकाल. म्हणजे पहिल्या वेळेस तुम्ही जर प्रेफरन्स जो दिला, उदाहरणार्थ तुमचा जिल्हा नागपूर आहे, नागपूरला प्रेफरन्स दिले आणि त्यानंतर तुम्हाला वाटत असेल का नागपूरला जागा कमी आहेत बा, मी अकोल्याला द्यायला पाहिजे, तर तुम्ही अकोल्यालासुद्धा तो प्रेफरन्स देऊ शकता. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की लॉक करायचं नाही. लॉक प्रेफरन्स केले की त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. त्यानंतर खाली बघा जो खालचा जो आहे विथ इंटरव्ह्यूवाला प्रेफरन्स फॉर्म फेज 1 विथ इंटरव्ह्यू, यामध्ये बघा जनरेट अँड डिलीट प्रेफरन्स आहे. त्याच्यावर जाऊन आपले प्रेफरन्स जनरेट करायचे. त्यानंतर सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस आहे, म्हणजे या ठिकाणी सिलेक्ट प्रेफरन्स, कोणते प्रेफरन्स सिलेक्ट करायचे बा ते सिलेक्ट करायसाठी तो ऑप्शन आहे. त्यानंतर असाइन प्रेफरन्सेस करायचा आहे. असाइन प्रेफरन्सेस केल्यानंतर तिथं बघा पुन्हा खाली रिअरेंज प्रेफरन्सेस आहे. तर रिअरेंज प्रेफरन्सेसमध्ये तुम्ही वारंवार रिअरेंज करू शकता. तुम्हाला ज्या आस्थापना आलेल्या आहेत त्या आस्थापनेमध्ये तुम्ही रिअरेंज करू शकता. त्यानंतर शेवटचा जो आहे लॉक प्रेफरन्स, ते लॉक प्रेफरन्स करायचं आणि लॉक प्रेफरन्स केल्यानंतर याच विंडोमध्ये तुम्हाला डाउनलोड म्हणून येतो आहे. तुमचे जे लॉक केलेले जे प्रेफरन्सेस आहेत ते डाउनलोड अँड प्रिंट करून ठेवू शकता, जेणेकरून तुमच्यापेक्षा कमी गुणवाला अभियोग्यताधारक जर तुम्ही दिलेल्या आस्थापनेवर जर सिलेक्ट झाला तर त्याकरिता तुम्ही दावा करू शकता. त्यामुळे
तुम्ही जे प्रेफरन्स लॉक करता ते प्रिंट करून घ्यायचं. एकंदरीत या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रेफरन्सेस कसे द्यायचे याविषयी समजलं असेलच. पहिल्यांदा जनरेट करून घ्या दोन्ही ठिकाणी. प्रेफरन्स फॉर्म फेज 1 विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जे जनरेट कराल त्याच्यामध्ये तुम्ही ज्या जागेस पात्र आहात फक्त तेवढ्याच जागा येणार, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर जो दुसरा आहे विथ इंटरव्ह्यूवाला, तिथेसुद्धा तुम्हाला पूर्ण आस्थापना दिसतील तुमच्या पदास जे पात्र आहेत त्यावाल्या. आणि त्यानंतर जे विथ इंटरव्ह्यू आहे तिथं फक्त 50 प्रेफरन्स लॉक करता येईल. आणि जो विदाऊट इंटरव्ह्यू आहे त्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 100 प्रेफरन्सेस लॉक करता येईल. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. जनरेट होत नाही, घाबरू नका, पॅनिक होऊ नका. ही भरती तुमची आहे. तुम्ही शिक्षक म्हणून शाळेवर रुजू होणार आहात. त्या माझा भरपूर सारा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. आणि त्यानंतर तुम्ही रुजू होऊन पहिला पगार घेईपर्यंत मी तुमच्या कायमसोबत आहो. त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही, पॅनिक होण्याची गरज नाही. आनंदाची वार्ता आहे. अजून किती जागा आलेल्या आहेत ते जरी समजलं नसेल तरी या ठिकाणी जाहिरातीवरून कॅल्क्युलेशन काढता येईल. तो पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार. पण कुठल्याही प्रकारे तुम्ही घाबरू नका. बघा, टॅप टू डिनो टू डिस्प्ले म्हणजे या ठिकाणी आपण जर टॅप केलं की जाहिराती जनरेट करण्याकरता, कारण की आजच चालू झाल्यामुळे काय होतं मित्रो, सर्वजण सर्व्हरवर असल्यामुळे या ठिकाणी सर्व्हरवर लोड पडत आहे. पण तुम्ही घाबरू नका. या ठिकाणी घाबरायची काही काळजी नाही. तुम्हाला मी दिलेली माहिती समजलीच असेल आणि नाही जरी समजली असेल तरी कमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता. तर अशा पद्धतीने हा जो आहे याच्यात आपल्या जे प्रेफरन्सेस आहेत ते पहिले डाउनलोड करून घ्या. आणि या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोगाधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मी लवकरच पुन्हा उद्या सकाळपर्यंत एक व्हिडिओ घेऊन येणार की प्रेफरन्सेस लॉक कसे करायचे लॉक करता वेळेस कोणत्या 10 काळजी घ्यायची आहेत, कोणत्या 10 काळजी आहेत त्याविषयीसुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येतो आहे. इथेच थांबतो मित्रो. धन्यवाद.